BCom भाग 2 सेमिस्टर 3 मधील व्होकेशनल स्किल कोर्स म्हणजेच VSCसाठी अकाउंटन्सी, टॅक्सेशन आणि कॉस्टिंगसाठी असलेल्या हॉटेल अकाउंटिंग या विषयाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. हॉटेल अकाउंटिंगमधील पहिलं युनिट रेस्टॉरंट अकाउंट आहे. सिलेबस यामध्ये पहिलं युनिट रेस्टॉरंट अकाउंट्स फॉर रेस्टॉरंट्स यामध्ये आपणाला प्रिपरेशन ऑफ परचेस लेजर, सेल्स लेजर, वेस्ट अकाउंट, वेज अकाउंट, प्रिपरेशन ऑफ स्टॉक स्टेटमेंट, डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढं सिलेबसमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये देअर शुड बी 10 मार्क्स फॉर इंटरनल असेसमेंट अँड 40 मार्क्स फॉर फील्ड प्रोजेक्ट, म्हणजेच ऑन फील्ड प्रोजेक्टसाठी 40 मार्क्स आणि इंटरनल असेसमेंटचे 10 मार्क्स असा हा 50 मार्कांचा पेपर असणार आहे, म्हणजेच प्रोजेक्ट असणार आहे. द ऑन फील्ड प्रोजेक्ट इज प्रॅक्टिकल वेअर स्टुडंट पर्सनली कलेक्ट accounting data for restaurants and hotel from his or her neighborhood and prepare financial statement and report on the same. म्हणजेच हा ऑनफिल्ड प्रोजेक्ट करत असताना विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना आपल्या जवळचं हॉटेल आणि रेस्टॉरंट्स निवडायचं आहे आणि त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि रिपोर्ट बनवायचा आहे. इन हिज ऑनफिल्ड प्रॅक्टिकल he or she can learn the practice of accounting in the particular field and make comment on it. हा प्रोजेक्ट बनवत असताना त्यांचे अकाउंटिंगची प्रॅक्टिस करायचं आहे आणि त्याबाबत आपल्या काही सूचना देखील सांगायच्या आहेत. ऑल्सो ही कॅन गाईड इफ देअर इज नो एक्झिस्टिंग अकाउंटिंग प्रॅक्टिस. जर का रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये अकाउंटिंग लिहित नसतील, ठेवत नसतील तर त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. इंटरनल इव्हॅल्युएशन फॉर 10 मार्क्स कॅन बी मेड बाय रिस्पेक्टिव्ह कॉलेज टीचर ऑन द बेसिस ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ द स्टुडंट अँड हिज ऑर हर फील्ड कलेक्टेड इन्फॉर्मेशन. संबंधित विषय शिक्षकांनी इंटरनल 10 मार्क्स देत असताना त्या विद्यार्थ्याचं त्या संदर्भात असणारं नॉलेज अभ्यासून तपासून त्यावर 10 मार्क्स द्यायचे आहेत. सब्जेक्ट टीचर शुड प्रिपेअर द रेकॉर्ड ऑन द स्टुडंट ऑन फील्ड प्रॅक्टिकल प्रोजेक्ट. आणि संबंधित विषय शिक्षकांनी त्या संदर्भात प्रॅक्टिकल प्रोजेक्ट तयार करून घ्यायचा आहे. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी पहिल्यांदाच एक डिक्लेरेशन आहे. विद्यार्थ्यांना हॉटेल अकाउंटिंग या विषयाचा प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा आहे याची कल्पना यावी या संबंधित हा प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. संबंधित प्रकल्प अहवाल हा फक्त माहितीसाठी तयार केलेला आहे. या पद्धतीनेच प्रकल्प अहवाल केला पाहिजे असे कोणतेही बंधन अथवा सक्ती नाही. प्रकल्प अहवालातील संपूर्ण माहिती ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार आणि कार्यशाळेमधील झालेल्या चर्चेनुसार हा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या अहवालामध्ये काही चुका अथवा त्रुटी असू शकतात. सर्वप्रथम प्रोफाईल ऑफ द रेस्टॉरंट. इथं हा प्रकल्प अहवाल हा वडापाव याचा प्रकल्प अहवाल केलेला आहे. यासाठी AV वडापाव हे रेस्टॉरंट या ठिकाणी निवडलेलं आहे. यामध्ये नेम ऑफ द ओनर श्री अंकुश ओडवे, ॲड्रेस कराड तासगाव रोड, कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली. संबंधित व्यवसाय चालकाचं शिक्षण हे BA इंग्लिश आहे. रेस्टॉरंटचं नाव AV वडापाव असं आहे आणि याच्या 6 शाखा आहेत. परचेस लेजर. मुख्यतः परचेस लेजर किंवा सेल्स लेजर हे सबसिडायरी बुक्समध्ये येत असल्यामुळं जे उधारीचे व्यवहार आहेत हे उधारीचे व्यवहार नोंदवण्याकरता या लेजरचा उपयोग होतो. मात्र इथं माहितीसाठी खरेदी पुस्तक कसं मेंटेन करावं या संदर्भात सांगितलेलं आहे. यामध्ये पहिला डेट,
नंतर नेम ऑफ द सप्लायर, पर्टिक्युलर्स, क्वांटिटी, मग ही किलोमध्ये असेल, लिटरमध्ये असेल किंवा नगामध्ये असेल, त्याचा दर, अमाऊंट आणि रिमार्क. उदाहरणादाखल इथं वडापाव तयार करण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, किराणा साहित्य आहे, हे किराणा साहित्य एका दुकानामधून म्हणजे स्वाभिमानी मार्टमधून खरेदी केलेलं आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत किंवा संबंधित ज्या काही मटेरियल आहे ते आठवडा बाजारामधून खरेदी केलेलं आहे. मग यामध्ये बेसन असेल, हळद असेल, मोहरी असेल, सोडा असेल, आमचूर पावडर असेल, मीठ आणि तेल हे किराणा दुकानातून खरेदी केलेलं आहे. आणि आठवडा बाजारातून बटाटे असतील, मिरच्या असतील, आले असेल किंवा कोथिंबीर, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आठवड्या बाजारामधून खरेदी केलेल्या आहेत. याची क्वांटिटी, त्याचा दर आणि अमाऊंट असं या ठिकाणी तयार केलेलं आहे. सेल्स लेजर देखील उधारीवर ज्या वस्तू विकल्या जातात त्यासाठी हे सेल्स लेजर तयार केलं जातं. उदाहरणादाखल इथं सेल्स लेजर तयार केलेलं आहे. यामध्ये देखील डेट, नेम ऑफ द कस्टमर्स, पर्टिक्युलर्स, क्वांटिटी, रेट, अमाऊंट आणि रिमार्क हे कॉलम आहेत. यामध्ये उदाहरण म्हणून हे सेल्स लेजर तयार केलेलं आहे आणि याची टोटल या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर वेस्टेज अकाउंट. आता वेस्टेज जे आहे त्यामध्ये नॉर्मल वेस्टेज आणि अबनॉर्मल वेस्टेज असे प्रकार केलेले आहेत. नॉर्मल वेस्टेजमध्ये ज्या भाज्या किंवा जी फळं क्रॅक होतात ते आहे. त्यानंतर आपण ज्या वेळेला वस्तू भाजतो किंवा तळतो त्याच्या इव्हॅपोरेशनमधून ह्या ज्या वस्तू आहेत किंवा जे सूप्स आहेत किंवा सॉसेस आहेत याचं वेस्टेज हे नॉर्मल वेस्टेज धरलेलं आहे. स्टोरेज इश्यूजमध्ये स्पॉयलेज ऑफ मिल्क, व्हेजिटेबल ऑर मीट ड्यू टू पुअर रेफ्रिजरेशन, एक्सपायरी ऑफ कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड फ्रूट्स ऑर बेकरी आयटम्स. ह्युमन कॉजेसमध्ये केअरलेस कुकिंग, यामध्ये ओव्हर कुकड फूड असेल किंवा ओव्हर कुकड राईस असेल. त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट्समध्ये फायर इन किचन, ब्रेकिंग ऑफ क्रॉकरी, ग्लासेस ऑर किचन इक्विपमेंट्स असे वेस्टेज या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र आपण अभ्यासासाठी वेस्टेज जे आहे ते एकूण येणाऱ्या किमतीच्या 10% गृहीत धरलेलं आहे. हे वेस्टेज अकाउंटच्या डेबिट साईडला टाकलेलं आहे आणि हे वेस्टेज अकाउंट क्लोज करून बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. यानंतर स्टेटमेंट ऑफ वेजेस किंवा वेजेस अकाउंट. यामध्ये सिरियल नंबर, नेम ऑफ द एम्प्लॉई, नंबर ऑफ डेज प्रेझेंट, रेट पर डे, अमाऊंट आणि रिमार्क हे कॉलम केलेले आहेत. उदाहरण म्हणून 2 व्यक्तींची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. ते किती दिवस हजर होते, त्यांना द्यावयाचा दररोजची हजेरी किती आणि एकूण हजेरी 12,850 रुपये आलेली आहे. यानंतर प्रिपरेशन ऑफ स्टॉक स्टेटमेंट या पद्धतीनं असावं. यामध्ये सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, मटेरियल यूज्ड, वेस्टेज, क्लोजिंग स्टॉक आणि रिमार्क आहे. क्लोजिंग स्टॉक घेत असताना इथं क्लोजिंग स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक अधिक परचेसेस वजा मटेरियल यूज्ड वजा वेस्टेज बरोबर क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेशन केलेलं आहे. यानंतर आता एका वस्तूची कॉस्ट म्हणजेच डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. यामध्ये कोणकोणत्या वस्तू किती घेतलेल्या आहेत हे यामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये मग बेसन 5 किलो असेल, पोटॅटोज 2 किलो असेल, हिरव्या मिरच्या असतील, आले असेल. या पद्धतीनं संपूर्ण वस्तू 5 किलो बेसनमध्ये 5 किलो बेसनमधून जे वडा तयार होणार आहे याची एकूण किंमत 3,533 सांगितलेली आहे. आणि यात एकूण जे मटेरियल घेतलेलं आहे यामधून 200 वडे तयार होतील. म्हणून कॉस्ट पर वडा कॅल्क्युलेट करण्यासाठी टोटल कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ पीसेस बरोबर
3,533 टोटल कॉस्ट आहे. नंबर ऑफ पीसेस म्हणजेच एकूण 200 वडे तयार होतील. एका वड्याची किंमत ही 17 रुपये 66 पैसे असेल आणि त्यामध्ये जो पाव येणार आहे त्याचे 3 रुपये ॲड केले तर एकूण वडापाव तयार जो होईल त्याची किंमत असेल 20 रुपये 33 पैसे. यानंतर प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, यामध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे. यामध्ये रॉ मटेरियलमध्ये मग बटाटे असतील, बेसन असेल, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, मीठ, सोडा, हे आमचूर पावडर, तेल हे रॉ मटेरियल म्हणून घेतलेलं आहे. यानंतर ते तळण्यासाठी लागणारा गॅस, त्यांची मजुरी आणि इतर खर्च असा एकूण खर्च आलेला आहे. डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला 200 वडा एका दिवसाला तयार होत असेल त्याची विक्री 25 रुपयेप्रमाणे केली आणि 25 दिवस एका महिन्याचं जर का कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 200 वडा गुणिले 25 रुपये गुणिले 25 दिवस असे टोटल सेल्स येईल 1,25,000. या 1,25,000मधून खर्च वजा जाता ग्रॉस प्रॉफिट येईल 47,333 रुपये. हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल आणि यासाठी येणारे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत मग त्यामध्ये पाव असेल, लाईटिंग असेल, जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावरील व्याज असेल, भाडं असेल, पाणी पिण्यासाठी जे वॉटर कॅन्स वापरले जातात त्याची किंमत असेल, वेस्टेज जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते एकूण महिन्याच्या कॉस्टच्या 10% घेतलेलं आहे. डेप्रिशिएशन घेत असताना असेट्स जे आहेत त्या टोटल असेट्सला 10% डेप्रिशिएशन गृहीत धरलेलं आहे. एका महिन्याचं कॅल्क्युलेशन असल्यामुळं एकूण असेटची किंमत भागिले 12 महिने असं डेप्रिशिएशन 633 आलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिटमधून संपूर्ण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा जाता नेट प्रॉफिट 18,098 आलेला आहे. बॅलन्स शीट तयार करत असताना असेट साईडला या एकूण वडापाव सेंटरमध्ये असणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्स, फर्निचर, मिक्सचर, रेफ्रिजरेटर अशा ह्या ज्या असेट्स आहेत त्या किमतीच्या 10% डेप्रिशिएशन घेतलेलं आहे. इकडं कॅपिटल 30,000 घेतलेलं आहे. आत्ता आलेला प्रॉफिट 18,098 असं टोटल अमाऊंट 48,098. बँकेकडून घेतलेलं कर्ज 30,000, 78,098 लायबिलिटीची बेरीज आलेली आहे आणि असेट साईडला जो बॅलन्स राहील तो बॅलन्स हा कॅश म्हणून दाखवलेला आहे. पहिली जी पानं आहेत ही अशी असावीत, अशीच पाहिजेत असं काही सक्ती नाही आहे. यामध्ये फील्ड वर्क प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन हॉटेल अकाउंटिंग सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंडर द फॅकल्टी ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स सबमिटेड बाय विद्यार्थ्याचं नाव अंडर द फॅकल्टी सुपरवायझर ऑफ आपल्या संबंधित विषय शिक्षक किंवा गाईडचं नाव थ्रू प्रिन्सिपल कॉलेजचं नाव आणि कालावधी. यानंतर विद्यार्थ्याचं डिक्लेरेशन आहे. विद्यार्थ्याचं नाव ऑफ BCom सेकंड अंडरसाइनड हिअर बाय डिक्लेअर दॅट धिस फील्ड वर्क प्रोजेक्ट इनटायटल्ड हॉटेल अकाउंटिंग अंडर द सुपरविजन विषय शिक्षकांचं नाव फॉर द पिरियड फ्रॉम कालावधी. The matter presented in this report is not copied and it is my personal endeavor. This work has not been submitted for the award of any diploma or degree either to Shivaji University Kolhapur or to any other university. I hereby submit my fieldwork project to Shivaji University Kolhapur for vocational skills course that is VSc of Bachelor of Commerce. या पद्धतीने डिक्लेरेशन विद्यार्थ्याचं तयार केलेलं आहे. फॅकल्टी सुपरवायझर्स म्हणजे संबंधित विषय शिक्षक आहेत त्यांचं देखील डिक्लेरेशन या ठिकाणी दिलेलं आहे. दिस इज टू सर्टिफाय दॅट द फील्ड वर्क प्रोजेक्ट इनटायटल्ड ॲज हॉटेल अकाउंटिंग सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर बाय विद्यार्थ्याचं नाव
of BCom second in partial fulfillment for the vocational skill course, that is VSC, has been completed under my supervision and guidance. To the best of my knowledge and belief, the work done by him or her is original in nature and has not been copied from any other source or sources. प्रिन्सिपल सरांचं किंवा मॅडमचं देखील या ठिकाणी सर्टिफिकेट घेतलेलं आहे. यामध्ये धिस इज टू सर्टिफाय दॅट विद्यार्थ्याचं नाव ऑफ BCom second has undertaken and successfully completed the fieldwork project entitled as Hotel Accounting during the academic year 2025-26. This field report is true and original based on my knowledge and beliefs. इंडेक्स याप्रमाणे असावी. यामध्ये इंट्रोडक्शन, सुरुवातीला माहिती, प्रस्तावना, त्यानंतर ए प्रोफाईल ऑफ द रेस्टॉरंट आणि त्यांची संपूर्ण माहिती, बी हॉटेल याची हॉटेलची प्रोफाईल आणि नंतर त्याची संपूर्ण माहिती, अपेंडिक्समध्ये त्याची क्वेश्चनियर किंवा आपण जी माहिती गोळा केलेली आहे ती, आणि प्रत्येक म्हणजे रेस्टॉरंटचे 2 आणि हॉटेल अकाउंटिंगचे 2 असे कमीत कमी 2 फोटो जिओ टॅग असणं आवश्यक आहे. या पद्धतीनं फोटो आपण लावावेत. प्रोजेक्ट तयार करत असताना काही सूचना देखील सांगितलेल्या आहेत. यामध्ये प्रोजेक्ट हा कमीत कमी 20 ते 25 पानांचा असावा. हा वेल टाईप्ड असावा. मार्जिन, पेज मार्जिन हे प्रत्येक म्हणजेच डावी बाजू, उजवी बाजू, वर आणि खाली 1 सेंटीमीटर ईच असावं. फॉन्ट हा टाइम्स न्यू रोमन असावा. लाईन स्पेसिंग 1.5चं असावं. जे वर टायटल्स आहेत ते 14चे असावे आणि आत लिखाण जे आहे ते 12चं असावं. टेक्स्ट अलाइनमेंट ही जस्टिफाय असावी. पेज नंबर जे आहेत ते सेंट्रलला असावेत. टाइम्स न्यू रोमन, फॉन्ट साईज 12. या पद्धतीनं प्रोजेक्ट असावा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.